नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रत्नागिरीत अवैध शस्त्रांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई, 5 गुन्हे उघडकीस, 8 आरोपींसह 7 शस्त्र जप्त। रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची तात्काळ कारवाई, हर्णे येथील जीवघेण्या हल्ल्याच्या गुन्ह्यात 8 आरोपींना अटक। पाणी टंचाई निवारणासाठी रत्नागिरी जिल्ह्याला 78 लाखांचा निधी। विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर मवियाचे एकमत, काँग्रेस 8, शिवसेना 4 तर एनसीपी 3 जागांवर लढवणार। हर्षवर्धन सकपाळ। रायगड हादरलं, मुंबईवरून गावी आलेल्या 15 वर्षीय मुलीची हत्या, आरोपीला 24 तासात बेड्या। आणि भरधाव डंपरची रिक्षाला धडक, एकाचा जागीच मृत्यू, रिक्षा चालक गंभीर जखमी। आता पाहूया सविस्तर वृत्त। जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अवैध शस्त्रांविरोधात एक विशेष मोहीम हाती घेतली आहे। पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी जिल्ह्यात मोठी कारवाई करत अवैध शस्त्रांचं तब्बल 5 गुन्हे उघडकीस आणले। या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे। या विशेष मोहिमेदरम्यान पोलीस पथकांनी विविध ठिकाणी प्रभावी माहिती संकलन आणि छापेमारी करत एकूण 8 आरोपींना ताब्यात घेतलंय। अटक करण्यात आलेल्या या सर्व आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार अधिनियम 1959 आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित पोलीस ठाण्यामार्फत त्यांच्यावर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या यशस्वी कारवायांमध्ये आरोपींकडून एकूण 7 अवैध शस्त्र जप्त करण्यात आली आहेत। यामध्ये 5 सिंगल बॅरल कारतुसी बंदुका, 1 ठासणीची बंदूक आणि 1 लोखंडी गावठी कट्ट्याचा समावेश आहे। शस्त्रांशिवाय पोलिसांनी 29 जिवंत कारतुसेही जप्त केली असून या कारवाईमुळे भविष्यात घडणारे संभाव्य गंभीर गुन्हे रोखण्यात पोलिसांना मोठे यश आले। आगामी काळातही अशा प्रकारच्या विशेष मोहिमा, छापेमारी आणि प्रतिबंधात्मक कारवाया अधिक तीव्र आणि प्रभावीपणे राबवल्या जातील असा इशारा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिलाय। दिनांक 27 मे 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6:30च्या सुमारास हर्णे येथील गोवा किल्ला परिसरात घडलेल्या गंभीर मारहाणीच्या घटनेप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात आतापर्यंत एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे। फिर्यादी आणि जखमी हे दोघे गोवा किल्ला येथे फेरफटका मारण्यासाठी गेले असता आरोपी यांच्या इतर साथीदारांसह किल्ला परिसरात उपस्थित होते। यावेळी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर का टाकला या कारणावरून आरोपींनी फिर्यादी आणि जखमी यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली, तसेच हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यानंतर आरोपींनी तेथे पडलेली लोखंडी शीप वापरून दोघांवर जीवघेणा हल्ला केला। तसेच आरोपींसोबत असलेल्या 10 ते 15 मुलांनी देखील फिर्यादी आणि जखमी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। या मारहाणीत फिर्यादी आणि जखमी यांना डोकं, तोंड, हात, पाय आणि पाठीवर गंभीर दुखापत झाल्या असून त्यांच्यावर वालावलकर रुग्णालय डेरवण येथे उपचार सुरू आहेत। संबंधित साक्षीदारांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत। उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागातील पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी शासनाने रत्नागिरी जिल्ह्याला 78,19,000 रुपयांचा निधी वितरित केला आहे। ऑक्टोबर 2024 ते जून 2025 या टंचाई कालावधीत ग्रामीण भागातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला असून यामुळे रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती मिळणार आहे। कोकण, नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या विभागांसाठी एकूण 21,91,43,000 रुपयांचा निधी वितरित करण्यात प्रशासनाने मान्यता दिली आहे। या अंतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मागणी केलेल्या निधीचा प्रस्ताव विचारात घेऊन शासनाने ही रक्कम मंजूर केली आहे। पाणी पुरवठा टँकरच्या देयकांची अदा करताना शासनाने आता GPS प्रणाली अनिवार्य केली आहे। ज्या टँकरची नोंद GPS प्रणालीवर आहे किंवा ज्यांच्याकडून GPS यंत्रणा राबवण्यात आली आहे त्याच टँकरची देयके ग्राह्य धरली जाणार आहेत। त्यामुळे टँकर लॉबीच्या मनमानीला लगाम बसणार असून पारदर्शकता येणार आहे। राज्यातील 17 जागांसाठी होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी
महाविकास आघाडीचे 17 पैकी 15 जागांवर एकमत झालं असून 2 जागांवरही लवकरच निर्णय होईल. काँग्रेस पक्ष चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड या जागा लढणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे, ठाणे आणि सांगली, सातारा या 3 जागा आणि शिवसेना उबाठा रायगड, जळगाव, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या 4 जागा लढवत आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. विधान परिषदेच्या या वाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उबाठा नेते खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे, आमदार मिलिंद दार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे उपस्थित होते. मुंबईतील विलेपार्ले येथून उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी घरोशीवाडी गावात आलेल्या 15 वर्षीय निधी उतेकर या चिमुरडीची तिच्याच ओळखीच्या एका विवाहित नराधमाने जंगलात नेऊन निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुभम उतेकर वय 35 असे या संशयित आरोपीचं नाव असून तो देखील मूळचा घरोशीवाडीचा असून सध्या विलेपार्ले येथेच राहत होता. विलेपार्ले येथील सेंट झेवियर शाळेत शिकणारी निधी सोमवारी रात्रीच्या सुमारास तिच्या वडिलांच्या मोबाईलवर बोलत बोलत घराबाहेर पडली होती. मात्र त्यानंतर ती परतलीच नाही. बुधवारी तिचा छिन्न विछिन्न अवस्थेत मृतदेह जंगलात आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली. अंगावरील जखमांवरून ती हत्याच असल्याचा प्राथमिक अंदाज घेत माणगाव पोलिसांनी तत्परतेने फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाला पाचारण केलं आणि तपासणी चक्रे जलद गतीने फिरवून अवघ्या 24 तासात आरोपीला वेड्या ठोकल्या. या थरारक गुन्ह्याचा तपास करताना मुलीच्या वडिलांचा मोबाईल पोलिसांसाठी तपासाचा मुख्य दुवा ठरला. निधीने घरातून बाहेर पडण्यापूर्वी शेवटचा कॉल शुभमलाच केला होता. ही माहिती तांत्रिक विश्लेषणातून समोर आली. निधी गावाला जाणार असल्याचं आरोपी शुभम याला आधीच ठाऊक होतं. त्यामुळे तिचा काटा काढण्याच्या उद्देशाने तो तिच्या पाठोपाठ मुंबईहून थेट घरोशीवाडीत पोहोचला होता. त्याने निधीला फोन करून घराबाहेर बोलावून घेतलं आणि गावाजवळील घनदाट जंगलपट्ट्यात तिची निर्घुण हत्या केली. या क्रूर कृत्यानंतर तो कुणालाच संशय येऊ नये म्हणून पुन्हा विलेपार्ल्याला पळून गेला होता. माणगाव पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने 4 तपास पथके तयार केली आणि संशयित शुभम उतेकरला मुंबईतून ताब्यात घेतलं. पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने निधीच्या हत्येची कबुली दिली आहे. आरोपी शुभम हा विवाहित असून त्याने या 15 वर्षाच्या निष्पाप मुलीची एवढ्या क्रूरपणे हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी केली याचा कसून तपास माणगाव पोलीस करतायत. खेड तालुक्यातील भरणे खेड मार्गावर भरधाव डंपरने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून रिक्षा चालक गंभीर जखमी झालाय. हा अपघात शनिवारी सायंकाळी 4च्या सुमारास घडला असून या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार खेड तालुक्यातील भिलारे ऐनी येथील संतोष भिलारे हे त्यांच्या ताब्यातील रिक्षा घेऊन भरणे येथून खेडच्या दिशेने जात होते. त्यांच्या रिक्षाने आठवडा बाजार परिसर गाठला असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की रिक्षाचा मागील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात रिक्षा चालक संतोष भिलारे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तसेच अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. मात्र मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून ती व्यक्ती रिक्षामध्ये प्रवास करत होती की रिक्षात बसण्यासाठी हात दाखवत असताना अपघाताची शिकार झाली. याबाबत संभ्रम निर्माण झालाय. या संदर्भात खेड पोलीस अधिक तपास करतायत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करून जखमी रिक्षा चालकाला रुग्णालयात हलवलं. तसेच 108 रुग्णवाहिका सेवा आणि खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केलं. या अपघाताचा पुढील तपास खेड पोलीस करतायत. आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी नरेश शंकरी दाते यांच्या सेवापूर्ती सोहळा या कार्यक्रमाला उपस्थित राहून खेडच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला यांनी त्यांना सदिच्छा आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना महिला आघाडी जिल्हा उपसंघटक सौ सुप्रियाताई पवार, नगर परिषद वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य सौ अश्विनी वडके आणि सौ प्रियांका दाते उपस्थित होत्या.
समस्त हिंदू समाजातील गोरगरीब, दीनदुबळे, वंचित, पीडित, भटके विमुक्त बांधवांना समरसतेचा अनुभव मिळावा यासाठी ज्यांनी आपला देह चंदनासारखा झिजवला ते आपले सर्वांचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान पद्मश्री कर्मवीर दादाई दाते 2 जून 2026 ला वयाच्या 78व्या वर्षात पदार्पण करत आहेत. पद्मश्री कर्मवीर दादाई दाते समरसता प्रतिष्ठान आणि पद्मश्री कर्मवीर दादाई दाते जन्मोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 2 जून 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता ज्ञानसाधना शांतीपीठ टेटवली तालुका दापोली येथे पद्मश्री दादांना उदंड आयुष्य लाभो असं सद्भाव व्यक्त करणारा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तरी परिसरातील नागरिक बंधू भगिनी या जन्मोत्सव सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय. खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे अधीक्षक दत्ताराम मनोहर शिंदे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. दिनांक 31 मे 2026 रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत असलेले दत्ताराम शिंदे यांनी 15 ऑगस्ट 1991 रोजी ICS महाविद्यालय खेड येथे लिपिक म्हणून आपल्या सेवेला सुरुवात केली. त्यांना पुढील आयुष्य सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि उत्तम आरोग्याचं लाभो अशा शुभेच्छा सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई घुटाला, महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता आवटी तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी दिले आहेत. माजी सैनिक विधवा, वीर नारी, वीर माता, वीर पिता यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत खेड आणि चिपळूण येथे कल्याण संघटकांचे माहे जून 2026 मध्ये दौऱ्याचं आयोजन करण्यात आल्याचं जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी कळवलंय. सोमवार दिनांक 1 जून रोजी सैनिकी मुलांचं वसतिगृह खेड येथे आणि मंगळवार दिनांक 2 जून रोजी सैनिकी मुलांचं वसतिगृह चिपळूण येथे कल्याण संघटक राहुल काटे हे दौऱ्यावर असणार आहेत. सोमवार 22 जून रोजी सैनिकी मुलांचं वसतिगृह खेड येथे, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सैनिकी मुलांचं वसतिगृह चिपळूण येथे कल्याण संघटक अनिल मोरबाळे हे दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यामध्ये अभिलेख कार्यालय विषयक, पेन्शन विषयक, महासैनिक पोर्टलवर रजिस्ट्रेशन तसेच इतर अडचणी सोडवण्यात येतील. मेळाव्यात येताना आपल्यासोबत वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केलेली पावती, डिस्चार्ज पुस्तक, PPO ची प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक, ECHS कार्ड आणि आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल फोन इत्यादी कागदपत्र सोबत आणावी आणि सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येतं. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खोपी गावचे नेतृत्व असलेले विजयकुमार भोसले यांचं दिनांक 28 मे 2026 रोजी आकस्मिक निधन झालं. विजयकुमार भोसले हे गावावरून मुंबईला गेल्यानंतर अग्निशमन दलामध्ये रुजू झाले, परंतु नोकरीमध्ये त्यांचं मन रमेना. लोकांसाठी काहीतरी करावं या उद्देशाने सन 1991 साली त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन कांदिवली शिवसेना शाखा क्रमांक 152 चे शाखा प्रमुख झाले. त्यांनी शिवसेना उपविभाग प्रमुख, चारकोप गुहागर विधानसभा संपर्क प्रमुख तसेच 2014 गुहागर विधानसभा दमदारपणे लढवली. विद्यार्थी वर्गाला ज्युनियर कॉलेजसाठी तालुक्याला जावं लागतं, त्यासाठी गावात शिक्षण मिळावं म्हणून झटणारे आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्था मुंबईचे 10 वर्ष अध्यक्षपद भूषवणारे विजयकुमार भोसले यांचं 67व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या या आकस्मिक निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.